आमची महाराष्ट्रामधल्या सर्व ओबीसींना आमचं आव्हान आहे की आपण खऱ्या ओबीसीला मतदान केलं पाहिजे आणि महाराष्ट्रातला 18 पगड जाती, दलित, ओबीसी, बलुती आलुते, भटक्या विमुक्त जाती जमाती, जो खरा मंडल आयोगानं ओबीसी म्हणून ज्यांचं सामाजिक न्यायासाठी आरक्षण दिलं गेलं त्या ओबीसीनी एकत्र यायचं, ओबीसीनी ओबीसीला मतदान करायचं. बोगस आणि अलीकडच्या काळातल्या नोंदीद्वारे ज्यांनी कुणब्याची सर्टिफिकेट घेतलेत त्याला खड्यासारखं बाजूला करायचं, हे आव्हान या महाराष्ट्रामधल्या ओबीसींना असेल. काय तुमचं रूट प्लॅन कसं? रूट प्लॅन खरं तर आम्ही नांदेडपासून मुंबईपर्यंत लाँग मार्च काढणार आहोत. हा लाँग मार्च कोणाच्या विरोधात नसून हा लाँग मार्च गावगाड्यातल्या सगळ्या ओबीसींना एकत्र करणे आणि ओबीसीचं मतदान फक्त ओबीसीलाच. पंचायत राजमध्ये जे ओबीसींना आरक्षण मिळालं आहे, हक्क आणि अधिकार मिळाले ते टिकवण्यासाठी आमचा हा लाँग मार्च असेल. ओबीसींचं अवेअरनेस वाढवणे, ओबीसींना एकत्र आणणे आणि या महाराष्ट्रामधली ओबीसीची चळवळ उभी करणे ह्या एकमेव हेतूसाठी या महाराष्ट्रामधला हा लाँग मार्च असेल आणि ओबीसीची खूप मोठी जनजागरण यात्रा या महाराष्ट्रामध्ये असेल. कधीपासून सुरू होणार आहे त्याचं काय? ऑगस्ट महिन्यामध्ये आहे. साधारणपणे पावसाळा कमी झाल्यानंतर इलेक्शनचं काय वातावरण आहे बघून त्या पद्धतीनं या लाँग मार्चची घोषणा केली जाईल. महाराष्ट्रातल्या ओबीसींना जागं करणं आणि त्यांना एकत्र करणं हा हेतू आहे आमचा. सर्व पक्ष याच्यात सामील आहेत वाटतं? सर्व पक्ष. एका बाजूला न्यायालयाचं जजमेंट आलं आहे की 27% आरक्षण सस्टेन करा म्हणून, आणि दुसऱ्या बाजूला या 2 वर्षात 8,25,000 कुणब्यांची सर्टिफिकेट वाटली गेली. हे ओबीसी आरक्षण संपवण्याचा पद्धतशीर प्लॅन आहे. त्याच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रातल्या प्रत्येक पक्षाला आमचं आव्हान आहे, आमचा जो मंडल आयोगामधल्या ओबीसीला तुम्ही तिकीट नाकारलं तर ओबीसी तुम्हाला मतदान करणार नाही. मग त्यांनी ओबीसीचे उमेदवार द्यावेत, हे आमचं आव्हान आहे. नाहीतर आमची ओबीसीची मुवमेंट, ओबीसीचं मत ओबीसीला, ओबीसीचं दुसरं मत द्यायचीच वेळ आली SC/STला. आम्ही कुठल्या खोट्या कुणबीला, कुठल्याही पक्षानं डिक्लेअर केलेल्या उमेदवाराला आम्ही मतदान करणार नाही आहोत. म्हणजे तुम्ही उमेदवारच उभे करणार आहे? उमेदवार उभे करू. जिथं आम्हाला खऱ्या ओबीसीचा जर उमेदवार दिला जात नसेल तिथं आम्हाला उभं करावं लागेल. आम्ही 50-60% ओबीसी एकत्र आल्यानंतर काय करू शकतो हे आम्ही इथून पुढे दाखवून देऊ. विधानसभेला आम्ही दाखवलेलं आहे आणि ते आम्ही आता पंचायत राजमध्ये परत दाखवणार आहोत. त्यामुळं हा इशाराच महायुती कोणी कुठलाही पक्ष ओबीसीला तिकीट द्या, मूळ ओबीसीला तिकीट द्या, निवडून देण्याची हमी आमची. पण ओबीसीला तिकीट जर टाळलं तर गाठ आमची अशी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.